नमस्कार. तेजमय न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघूया आजच्या ठळक बातम्या. रस्त्यावर सुद्धा आपले ताकद दाखवणं निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहेत. छगन भुजबळने पचवलेले आहेत हे त्यांना अजून माहिती नाही, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसेल, एवढे लहान असतील विचार. पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत, काही नेते, पण मोर्चा संदर्भात, कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे 3 मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारचा प्रतिनिधी म्हणून 2 सप्टेंबरचा JR रद्द करण्याचा निर्णय होईल. आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो JR रद्द होईल. ते समजवलं की हा JR असा आहे. आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं, या JRने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे, ओबीसीमध्ये हे होणार आहे, पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे, तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे. पण मी वारंवार सांगतो, एकही चुकीचं होणार नाही, ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही.